राज्यभरात आता लाडक्या बाप्पाचे आगमन सुरू होणार आहे। मुंबईमध्ये मोठ्या गणरायांच्या मूर्ती मंडळात दाखल झाल्यात, पण अशातच सांगलीमध्ये गणेश भक्तांसोबत दुर्दैवी घटना घडली। मागील वर्षीची जुनी मूर्ती विसर्जनासाठी घेऊन गेले असता 2 तरुण वाहून गेल्याची घटना घडली। या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार सांगलीच्या कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर विसर्जन करताना ही घटना घडली। एका गणेश मंडळाची गेल्या वर्षीची जुनी मूर्ती विसर्जन करण्यासाठी आली होती, त्यावेळी ही घटना घडली आहे। अक्षय बनसे वय वर्ष 20 आणि आदिव राजपूत वय वर्ष 17 असे वाहून गेलेल्या दोघांची नावे। सरकारी घाटावर मूर्ती पाण्यात सोडताना हा प्रकार घडला। गणेश मूर्तीचे विसर्जन करत असताना तिघेजण वाहून गेले। हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या इतर कार्यकर्त्यांनी धाव घेतली आणि वाहून जाणाऱ्या एकाला वाचवले, पण दोघेजण मात्र वाहून गेले। महापालिका आणि रेस्क्यू टीमकडून शोध मोहीम सुरू आहे। दोन्ही तरुण वाहून गेल्यामुळे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला। या दोन्ही तरुणांचा शोध घेतला जात आहे। दरम्यान पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये 2 मुले वाहून गेल्याची घटना घडली। मावळातील कुंडमाळा धबधब्यातील पाण्याचा आनंद घेण्यासाठी चिंचवड येथील 6 मुले आणि 2 मुली सकाळी 11च्या सुमारास येथे वर्षाविहारासाठी आले होते। त्यातील रोहन ज्ञानेश्वर ढोंबरे आणि श्रेया सुरेश गावडे हे दोघे पाण्यात खेळत असताना पाण्याचा प्रवाह वाढल्याने वाहून गेले। आंबी MIDC पोलीस आणि वन्यरक्षक मावळ तसेच स्थानिक युवक सागर बेगडे यांच्या रेस्क्यू टीमने अथक प्रयत्नानंतर रोहन ठोंबरे यांचा मृतदेह 6 तासानंतर रेस्क्यू टीमच्या हाती लागला असून श्रेया गावडे या मुलीचा शोध इंद्रायणी नदीच्या पात्रात सुरू आहे।